सूर्य सकाळी 9:03 मकर राशीत जाईल। त्यावेळी मकर संक्रांतीच्या सणाला सुरुवात होईल। मकर संक्रांतीच्या शुभ काळात स्नान आणि दान करणे महत्त्वाचे मानले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, गुळ, खिचडी, तांदूळडाळ आणि काळे कपडे दान करण्याला महत्त्व आहे। नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते। मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो। याला उत्तरायण सण म्हणूनही ओळखतात। मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याचे उत्तरायण सुरू होते, जे शुभ आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। या दिवशी खरमास संपत असल्याने हा सण शुभ कार्याची सुरुवात करतो। मकर संक्रांतीला तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ तयार केले जातात। तीळ दान केल्याने राहू आणि शनीची अनुकूलता वाढते। खिचडीचे सेवन आणि दान दोन्ही शुभ मानले जातात। भोगी, पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा ह्या दिवशी भोगी हा सण आहे। भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे। याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे। ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे। मकर संक्रांत दिवशी बोळक्याची, सुगड पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपत्ती, धनधान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात। 5 बोळक्यांना दोरा बांधून त्यांना हळदकुंकू लावावे। त्यामध्ये उसाचे काप, तिळगुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार, हरभरे दाणे, बोर घालावे। वरती एक पणती ठेवावी, समोर निरांजन, अगरबत्ती लावावी। संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे। या दिवशी तीळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे। मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते। म्हणूनच ह्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड बोला म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात। किंक्रांत, पौष कृष्ण तृतीया हा दिवस किंक्रांत म्हणजेच करीदिन असतो। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला देवीने मारले होते। ह्या दिवशी चांगले काम करीत नाही। पंचांगात हा दिवस करीदिन म्हणून नमूद केलेला असतो। या दिवशी बारसे, लग्न, प्रवास करणे, एखाद्या शुभकार्यासाठी बाहेर पडणे, स्थळे पाहण्याचा कार्यक्रम इत्यादी शुभकार्य केली जात नाही। या दिवशी स्त्रिया